ऑफिसकडनं माझे कलिग आहे तनुष म्हणून, तो कोऑर्डिनेट करेल. तुमचं लास्ट टाइमचं मेनू कार्ड तेच आहे ना? हो तेच मेनू आहे. गॅसचे रेट वगैरे जर वाढलेले आहेत तर आम्ही काही पुढे वाढवले नाही आहे, तेवढेच राहील तुमच्यासाठी. हां, हां, ठीक आहे. तोच चालेल. रेट राहील. ठीक आहे, ठीक आहे. मी सांगते मग त्याला. तो सांगेल तुम्हाला एक्झॅक्ट फायनल ऑर्डर देईल. येस येस. हो, हो. आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत देईल. ठीक आहे, चालतं. ओके. धन्यवाद धन्यवाद. हां. पार्टी ऑर्डरसाठी कॉल आला होता मित्रांनो. गॅसचे रेट भरपूर वाढलेले आहेत, रॉ मटेरियलचे पण रेट वाढलेले आहेत, पेट्रोलचे रेट वाढलेले आहेत. त्याच्यामुळे ना संपूर्ण म्हणजे जेवढे पण आपल्याला बर्गर बनवण्याचं साहित्य लागतं ते टोटल वाढलेलं आहे. आपले रेट वाढले होते. म्हणजे माझी लास्ट प्राईस जी आहे 2025 जानेवारीमध्ये वाढली होती. आता जवळजवळ 1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षामध्ये आपण 1 रुपयाही वाढवलेला नाही का, तर फक्त ग्राहकांचं प्रेम आणि ग्राहक टिकून ठेवण्यासाठी. पण बघू आता पुढं कसं काय होतंय. आपल्याला पण परवडलं पाहिजे. रेंट वगैरे दरवर्षी वाढत राहतं, सॅलरी वगैरे सगळं टोटल कॉस्ट वाढत जाते. पण शेवटी बिझनेस ओनर काय करतो, सगळ्यांचं पुरवतो, नंतर राहील त्याचं ते स्वतःचं असतं. ते पण त्याच्या नशिबात असेल तर असतं, नाही तर तेही नसतं. चला धन्यवाद.